नुसती माझ्या येऊ राहिली घरून तर परमिशन काढायला बोलत रोग उठतो. आता परमिशन कोणी आणली सांग बरं याला. अय बर जाऊ दे, आवाज कमी कर, जरा गप्पा मारू. वय नाही गाण्याचं ऐकू राहू दे. नाही गप्पा मारू. किती वेळ झालं गाणं ऐकू राहिलो. पण कशी गप्पा रे? भूताची गोष्ट ऐकायची का? भूताची? हो सांगू. भूताची गोष्ट बरं ठीक आहे, तसं मला रस्ता उरकन पण ही गोष्ट मी माझ्या आजोबांकडून ऐकलेली आहे बर का. यात किती खरं आहे किती खोटं हे नाही सांगू शकत. तुझा आजोबा लहानपणी गोष्टी सांगायचं का तेवढं काय होतं आजला. अरे पूर्ण लहानपण गोष्टी ऐकण्यातच गेलंय माझं. मग सांगू का? घाबरू नका बर का. बरं ऐका. एक घारगाव नावाचं गाव असतं बर का. तिथले चोर म्हणजे एकदम खोकार, फुल दहशत त्यांची गावामध्ये. आणि तिथले लोक एवढे कष्टकरी, एवढा पैसा कमावला त्यांनी आणि सोनं नाणं सगळं लपून ठेवायचे. पैसा भाऊ, पैसा पैशाशिवाय काही चालतंय आज काय? यार भूषा डिस्टर्ब करू राहिला राव. या असं डिस्टर्ब करणार असं तर मला नाही सांगायची भाऊ गोष्ट. जाऊ दे भाऊ. ए भूषा शांत हो तू. मध्ये मध्ये काय बोलतो रे. ए सांग सांग सांग. ए थांब शांत बस. विसरलो मी आता. जाऊ दे. ए सासरराव. बरं ऐका. चल 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 लवकर. हा तुम्हाला अरे गावऱ्याचा फोन नाही आला का तुला? नाही अरे आपल्या चौकात कट्ट्यावर थांबलेत ते दोघं. आपल्याला बोलवलंय बाबा. अरे लग्नाच्या पार्टीचं नियोजन करायला. तुला काहीच नाही माहित का रे? चल चल ए भुशा, या लग्नाच्या पार्टीचं नियोजन करायचं. चल 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 चल. अय गावरे. आईला भाऊ यांनी गाडच्या काचा पण असे ब्लॅक करून ठेवल्या. आतून बाहेरचा दिसत नाही आणि बाहेरून आतचा दिसत नाही. गावरे इकडे मी सांगते. अय तिकडे तिकडे चल. अय चल तिकडे येते. आईला भाऊ वैतागाला पावसाने. अरे यार इकडे कुठं वेचू राहिलं. बरं गावरे काय विषय? लग्नाच्या पार्टीचं काय नियोजन करायचं? पार्टी बिर्टीचं काय नाही बाबा. फिरायला कुठं जायचं असेल तर सांगा. हा राव, या पोरणी ना लई डोकं खाल्लंय राव माझ्या. आपण आहे ना एखादा नाईट आउट मारून कोणाचा काय आणि कोणाचं काय? अरे काय विषय रे भाऊ? काय विषय तुझ्या त्या अनुचा? हा अनुचा? हा वहिनीचा. काय अनुष्का वहिनी? हा बरं वहिनी बाबा. कोणाची? विराटची का? ए ओ माय रड नको. भांडण करा आलं का? आताच सांगतोय पार्टी बिर्टी भेटणार नाही संख्या. फिरायला कुठं जायचं असेल तर सांग. फिरायला? अरे फिरायला नाही पाठवणार घरचे. प्रत्येक वेळेस तुझं तेच कर. कुठं फिरायला नाही जायचं म्हटलं का घरचे नाही पाठवणार, घरचे नाही पाठवणार. यावेळी तुझ्या घरचे कोण का परमिशन घेणार नाही मी. परमिशन घे आणि माझ्यासोबत फिरायचं. घरी सांग बोर झाले जरा येतो फिरू. तसं गाव रे पण सोबतच आपले. परत परत लाड होणार नाही. तेच सांगू राहील तुम्हाला. परत फिरायला जायचं असेल तर सांगा. पार्टी बिर्टी भेटणार नाही. लग्नात नाही असलं चालेल तर मग. लग्नाला बोलवलं कोणी? एक काम करू, घरी जाऊ, घरच्यांची परमिशन घेऊ, 200 कपडे भरू, जेवण खावणं करू आणि गायब होऊ. काय आता घेतो परमिशन कसं तर करून. आता काय तू पार्टी नाही देऊ हा, राहिला. घेशील तू घेशील. चल बाबू गाव रे सायलेंट गाणं लाव ना. याची अजून खाल मिटलं नाही का रे? संख्या तू शांत घे बाबा. काय मग
बरं मला सांग गोळ्या आणले ना तू तुझे हा गोळ्या आणल्यात ते सोड. मला एक सांग, आपण तिथे उसाकापर्यंत पोहोचू का? जर नाही पोहोचलो तर माझे वांदे होते, कारण मी 3च गोळ्या आणल्यात भावा. 3 गोळ्या आणले ना तू? अरे फक्त 3च आहे. काय अडचण नाही बाबा, सकाळपर्यंत आपण तिथं पोहोचू. कसल्या गोळ्या रे? अरे दामाच्या गोळ्या बाबा. ए बाबा मारशील मला तू. काय काळजी नको करू, उद्या सकाळपर्यंत तिथे पोहोच करतो मी. अरे गावरे, अरे हे काय? ए बाईला ते कशाला काढली ते ठेवून? अरे वाडका बीड काय काय आता? अरे भाड्या प्रत्येक गोष्टीत दारू दिसते का तुला? आईने गोमूत्र दिलंय मला ते. अरे बाबू हे ठेवून फेकू नका. बाईला गाडीत ठेवते. अरे काही पण ठेवतो का गाडीत? आईला जर घरी गेलो सापडलं ना गाडीत तर मारून टाकीन मला ती. बाबू ए संख्या, अरे तुझी ती चोराची गोष्ट संपली का रे? अरे बाबा गोष्ट सांगून देतोय का कोण? हा माणूस गोष्ट सांगायला लागलं तर कोणाचं काही ना काही उठूच राहिलं मध्ये. गोष्ट सांगून नाही देत कोण. ए सगळ्यांनी शांत बस रे आता. संख्या सांग गोष्ट. सांगू का? हा सांग. बरं ऐका. फार 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 वर्षापूर्वी घारगाव नावाची एक बाजारपेठ भरायची. तिकडे फक्त कापड आणि मसाल्यांचाच बाजार नाही तर सोन्याच्याही बाजारपेठा भरायच्या. त्यामुळे तिकडे चोर आणि दरोडेखोर सतत लूटमार करण्यासाठी यायचे. आणि थोड्या दिवसानंतर अचानक एका रात्रीत अख्खं गाव गायब झालं. गायब? मग एका रात्रीत गायब झालं अख्खं गाव. अरे काही लोक या गोष्टीला मान्य नाही करत. त्यांच्या मते त्या गावात चाकव्याचा प्रकोप होता. अरे तो फेकतोय आणि तुम्ही ऐकू राहिले. अरे काही नाही भाऊ, जे ऐकलंय ते सांगू राहिलो. माझ्या आजोबांनी सांगितलंय मला. आजोबाला गोष्टी सांगायची का? अरे चाकव्याच्या हाती जो लागतो ना तो लय बेकार मारणाने मरतो बर का. माझा नाही विश्वास. नाही विश्वास? हा. अरे माझ्या आजोबांच्या तोंडून ऐकलंय मी. माझ्या आजोबा मला म्हणायचे, जर तुला चाकवा दिसला तर त्याचं तोंड तुला दिसत नाही बर का, फक्त धडच्या धड उभं असलेलं दिसतं. आणि ज्या माणसाला चाकव्याने स्वतःचं तोंड दाखवलं त्याचा जीव घेतल्याशिवाय चाकवा थांबत नाही बर का. हा लय बेकार गोष्टी असतात या. तो फेकू राहिला आणि तुम्ही ऐकू राहिले. ए भाऊ बंद कर. ही तुम्हाला फाटली बार पूर्ण. पाहिलं का, सांगितलं होतं मी नका ऐकू गोष्टी. आणि कशाला आणतात रे यासारख्या माणसांना सोबत. ए गोळ्या घेतल्या का तू? घेतल्या पण 2च शिल्लक आहे आता भावा. हा ठीक आहे ठीक आहे. ए संख्या लय घाबरू नको रे त्याला. गोष्ट सांग तू. पण काय करू, पहिली गाडीचा टँक फुल करू आणि मग तुझी गोष्ट सांग तू. आधी ना भाऊ, आपण आपला टँक फुल करू, नंतर गाडीचा टँक फुल करू. हाय का नाही? बर बर बर. एक काम करू. ए इथं दिसती पुढे एक मित्र प्रेम वाईन शॉपी काहीतरी. घेऊ का गाडी तिकडे? हा घे, विषय का भाऊ, घे. हा लय उतावळा वावडा झाला. चला भाऊ चला. आलो. ए चला 500 करा चला. ए भाऊ मी नाही घेणार. पहिले म्हणता मात्र असेल मला किती मारायचं नाही, पहिले सांगतोय. नाही घेणार? नाही. अरे बाबा 90 बिअर तर घेईल ना. नाही. अरे 90 बिअर. गेल गौऱ्या, तू ना दारू घेऊन ये, मी उतून येतो. हरामीचा दरवेळेच आहे बरं हा का. ना. बिल द्यायची वेळ आली का फरार होतो. एक काम करा, आपण दोघं जाऊ दारू आणू, त्याला गाडीत बसव. ए येऊ दे किती. गाडीत बस जरा, जागा बस. बस येतो आम्ही. जा. हा
4 टू बर आणि 4 ऍडव्हान्स दे. तू एकदा मंद आहे का जरा? एवढ्या लांब प्रवासाला निघलो आणि 3 गोळ्या घेऊन आलाय. अरे विसरला असन रे, होतं सगळ्यांकडून. तू का लेकरू का त्याला सांभाळायला? उद्या काय वाटत काय कमी जास्त आलं त्याची आई मारून टाकीन मला. असू दे असू दे. सर तसे मग कोणाचे मित्र धोरणात राहते का? तू दारू दे तुझी, पुढची बडबड नको करू. अरे गावरे थांब, पेमेंट करतो मी. हे राहू दे, सगळ्यात आंबे देतो. बरं बरं ठीक आहे. स्कॅनर दे. चला चला चला. अरे मी झाला बेरनी ठेवर का मागं फुटतील त्या. काय रे? बरं बीर घेतल्या हा हा घेतल्या. 4 टू बर घेतल्या आणि 4 ऍडव्हान्स घेतले. आता मज्जा येणार. काय वाजलं रे माग? कुठं काय वाजलं? अरे तू जाऊ दे ना राव. अरे वाजलं काहीतरी टायर खाली बघ. अरे बाबा दिसतंय त्या खिडकीतून, काय नाही वाजलं, तू जाऊ दे ना पुढे. अरे नीट बघ खिडकी उघडून. यार काय नाही, जाऊ दे. मला हे चढपडत परत दिसतंय रे. कुठलं झाड? झाकणं बोलायचे राहिले वाटल्यांची. अरे बस का म्हणे खरं राहिलं ह्यो. अरे बाबा 2-3 घोट घ्या अजून, सगळे झाड सारखेच दिसतील. नाही रे, कुठं नाहीये, फक्त ऐकत माणसाचं. येडं झालं का रे? तुम्ही त्या गोष्टी सांगून केलं त्याला घाबर. काही येड्यावनी बोलू राहिला तो. पंक्या बोलले मला. एकच मिनिट थांब. सुंदर. ठीक आहे ना आता? ठीक काय, एकच गोळी राहिली. 3 मधून एकच राहिली का? हा काय नाही काय नाही. उरक तुम्ही जरा रस्ता लवकर पोहोचू आपण, काय घाबरू नको. हा ठीक आहे. सांगते तुला पण दिसलं का रे? अरे तेच झाड होतं का रे? अरे ते झाड या जवळ सांगतो तुम्हाला. मी बी बघितलं रे. हा सांगते, तू पाहिलं का? अरे परत ते झाडाला.
गौरे अरे काय झालं? गाडी कमून बंद पाडली तू? हा मला काय माहिती रे, मलाच कळणार भेंचूत काय झालंय. गाडी बंद झाली अचानक. अचानक कस काय बंद झाली? अरे मला नाही माहिती. अरे भेंचूत चकवा लागला आता. तो सांगतो मी, तू माझं कोण ऐकते इथं? मग आता काय करायचं? हे थांब, काय नाही घाबरू नको, थांब. मे बी गाडीच्या बॅटरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. थांब जरा. भेंचूत पुढचं काही दिसना झालंय. अरे काय झाड दिसणार आहे का? हा? गाडीच्या काचा झेड ब्लॅक केलेला आहे ना तुम्ही. वरडा करून काय होणार आहे का? मी उतरतो, जरा बघू दे मला. थांब जरा, बघतो मी, थांब. बाहेर इंजिन मध्ये काय प्रॉब्लेम नव्हता. इथं असं बसून जमणार नाही. मी पुढे जातो, समोर एक गाव दिसतंय मला, तिथून काहीतरी मदत आणतो. आणि तशी पण आहे ना, तिचे ना 2 गोळ्या संपल्या त्या पोराच्या. त्याला कधी पण तिसरा पॅनिक अटॅक येऊ शकतो. मी समोर जाऊन मदत घेऊन येतो. सांग की एकटा जाऊ, मी पण येतो सोबत. नाही वायबे सोबत थांबतो. आणि हा भूषण नीट ऐक, मी समोर जातोय. जर मी अर्ध्या तासात मागं नाही आलो तर तू बॅक साईडला जा आणि तिकडून काहीतरी मदत, समजतंय का? आणि हा, हे जंगल चोरांचं आणि खुंखार जनावरांचं आहे, लक्षात घे. तर जोपर्यंत मी या गाडीला 3 नॉक देत नाही तोपर्यंत दरवाजा खोलू नका. कारण आहे ना, बाहेरचं छाट काय दिसून नाही राहिले या धुक्यामुळं. कळतंय का? समजतं का रे? 3 नॉक देईल. 1 2 3. किती? 3. चला जातो. गावरे मी पण येतो सोबत. तू एकटा अरे नको बाबा बस, तू वायब्याजवळ येडं नको करू. वायब्याजवळ थांब, त्याला पॅनिक अटॅक आला तर एखादा इश्यू होईल. जाऊ. गावरे हा पण लवकर ये बर का. लवकर येतो, लवकर येतो. रेंजच्या पण या जंगलाच्या मध्ये येऊन भेंचोद गाडी बंद. हॅलो, अरे हॅलो भेंचोद. गाडी पण इथं जंगलातच बंद व्हायची होती. रेंज पण अरे हॅलो, इकडे जंगलात गाडी. हॅलो हॅलो. हॅलो, हे गाण्या. हॅलो, अरे गाडी जंगलात.
जंगल भीषण वाटते का वाटते कोणीतरी माझ्या मागे उभं. जोपर्यंत मी या गाडीला 3 नॉक देत नाही तोपर्यंत दरवाजा खोलू नका. अरे अजून नाही आला राव संख्या. अरे हा ना राव, अर्धा तास झाला अजून आला नाही हो. समजा टेन्शन नको घेऊ तू. आपण आहे ना याच्या आधी लई संकट पार केलेली हे पार करू. हा हा संख्या वैभीची फक्त एकच गोळी बाकी राहिलेली. काय मी आहे ना माग जातो आणि काहीतरी मदत शोधून आणतो बघ. अरे वेळा बिडा झालं काय? तो गेलेला अजून आलेला नाहीये. त्याचं काय बरं वाईट झालं असेल तर तू नको जाऊ बाप, तू इथंच थांब. अरे नाही रे, पण मदत आणणं तर भाग आहे रे, जावं लागेल. बरं ऐक, जरा सांभाळून ये बर का. हा लवकर या. हा हा. बाबा मला एक गोष्ट सांगा ना. तुला गोष्ट ऐकायची? राजाची पाहिजे का राणीची पाहिजे का देवाची पाहिजे? भूताची. अरे बापरे, भूताची? तुला चकव्याची गोष्ट सांगू का? हो. चकवा अतिशय कठीण आहे. ते एक प्रकारचं भूत आहे, ज्याला दिसतो, तोंड दाखवतो, त्या माणसाला तो मारल्याशिवाय सोडित नाही. बाबा घरात सांगायचे, पण मी त्यांच्यावर कधीच विश्वास नाही ठेवला. ते म्हणायचे चकवा एकटा गावात आला तर गावाला संपवल्याशिवाय राहत नाही. अरे बाबा अजून एक गोष्ट सांगायचे. बाबा म्हणायचे चकव्याची लक्ष्मीवर कधी चाल होत नाही. तू आता पाहिलं ना, तो दरवाजा उघडू शकत होता ना, मग त्यांनी दरवाजा का नाही उघडला? कारण की आपण कशात बसलेलो आहे? गाडीमध्ये. आणि गाडी म्हणजे काय असते? लक्ष्मी. मग त्यामुळं आपण जोपर्यंत या गाडीत आहे ना, तोपर्यंत आपण सुरक्षित आहे. कळालं का तुला? आणि अजून एक गोष्ट, बाबा म्हणायचे की चकवा स्वतःची हद्द सोडून कधीच बाहेर जात नाही. पण हा कस काय हद्दीच्या बाहेर आले कळणार राव मला. तो हद्दीच्या बाहेर नाही आला. मग
आपण त्याच्या हाती चाललोय. बाबा हा. चकवा दिसतो घरी कसं? अरे आपल्यासारखाच आहे तो. आपण पळतो पळतो पुन्हा आपण त्या चकव्याजवळच थांबतो. बाबा त्या चकव्याला हरवायचं तरी कसं? अरे चकव्याला हरवलं लय अवघड आहे. ते भयानक आहे. त्या चकव्यापासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याजवळ गावरान गाईचं गोमतर पाहिजे. ते गोमतर जर आपण अंगावर फिरवलं आणि फेकलं तर तो चकवा निघून जातो. याला औषध एवढंच आहे. अरे गावरे अरे हे काय? आईने गोमूत्र दिलंय मला ते. आईला फेकू नका. बाईला गाडीत ठेवते. अरे काही पण ठेवतो का गाडीत? आईला जर घरी गेलं सापडलं नाही गाडीत तर मारून टाकीन मला ती. गप्पस. ऐ. काय वाटलं का? काय केलं तू? जोपर्यंत मी या गाडीला 3 नॉक देत नाही तोपर्यंत दरवाजा खोलू नका. गावरे आला असं. उघड उघड उघड. बाबा मला चकवा दिसला, मी काय करू? अरे चकवा दिसल्यानंतर तू भीतो कशाला? मी आहे ना. हो सर, उठलेत ते. काय करू राहिलं रे इकडं? कशाला आलते? साहेब, आमचे मित्र गावरे आणि भुशा कुठे आहेत? आराम खरांनो, प्यायला तर काय करायला आता? सॉरी साहेब. शांत व्हा. सरळ गाडी जाऊन बसा आणि ऐकून माग वळून बघायचं नाही. घेऊन जा याला. बाण मित्र बाण.
रात ही आणी त्यात हे जंगल भीषण वाटते का वाटते कोणीतरी माझ्या मागे उभं दूर कुत्रा एकच भुंकतो झाडात सावली हलते मी वळतो पुन्हा वळतो पायाखाली वाट तीच येते काटा ये अंगावर काळजात थरथर नजरेसमोर धूरच धूर आणि शांतताही आर पार कानांची सळसळ सांगते काहीतरी जवळच आहे हा चकवा वाट फिरवतो गर गर भीषण रात ही आणि त्यात जंगल हे भीषण हा चकवा वाट फिरवतो गर गर झाड पुन्हा तेच झाड सारखीच खोली सारखच वळण जिथे थांबतो येतो तिथेच पुन्हा आणि धडधडते मन हसतो मी की रडतो कळत नाही आजूबाजूला फक्त धुक गाडी पळते पुन्हा पुन्हा पळते पण तीच झाडी तेच वळण भीषण रात ही आणि त्यात जंगल हे भीषण हा चकवा वाट फिर